कपडे जोडे सगळे बाहेर ठेवून इथं आलेलो आहे आणि ते पूर्णपणे तुमच्या प्रेमासाठी. आता आठवले साहेब बोलतील आणि खऱ्या अर्थाने हा विधेय का पास केला पाहिजे हे कदाचित आम्हाला सगळ्यांना समजून सांगतील आणि त्याच्याशी प्रेरित होऊन चुकून आमचं बटन चुकीच्या ठिकाणी जाईल ह्याची आम्हाला भीती होती. का तुमचं विधायक पास झालं नाही तर जो सगळ्यांना पटवून सांगू शकत होता त्याला तुम्ही बोलून दिलं. मी वसंतदादांचा नातू आहे, वसंतदादांचा विचार मी पुढे नेला पाहिजे ह्यात काही शंका नाही. काही काँग्रेसच्या पक्षाच्या लोकांनी त्यावेळेला चुकीची भूमिका घेतली. आता ते भाजपमध्येच गेलेले आहेत. निवड झाल्यानंतर माननीय मंत्री रामदास आठवले साहेबांचा आज सत्काराचा कार्यक्रम या ठिकाणी पार पाडला. आपण सर्व या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि या ठिकाणी सर्व मान्यवर उपस्थित राहिले. त्या सगळ्यांचे मी क्षमा मागतो की मी नावं घेतले. मी मुळातच उशिरा आलो, मी आधी लवकर आलो तोपर्यंत लोक जाऊ अजून साहेब यायचे होते तोपर्यंत दुसरा कार्यक्रमाला गेलो तिथं आलो. पण ह्या ठिकाणी साहेब आम्ही सगळे पक्षाचे कपडे जोडे सगळे बाहेर ठेवून इथं आलेलो आहे आणि ते पूर्णपणे तुमच्या प्रेमासाठी आणि काकाजीच्या प्रेमासाठी. आमचा हा योग आहे, आमचं भाग्य आहे की आठवले साहेबांबरोबर एकाच सभागृहात ते राज्यसभेत जरी असले तर मंत्री असल्यामुळे ते आमच्या सभागृहात येतात, त्या ठिकाणी बसतात. आमचं नशीब, आमचं योग की एकाच सभागृहात आम्हाला बसायला मिळत. परवा एक महिला विधेयकावर चर्चा आणि अजून काही वक्ते बोलत होते तोपर्यंत आठवले साहेब सभागृहात आले आणि आम्ही सगळे आनंदित झालो की तोपर्यंत दीपक बाबा वाईट ओढून घेऊ नका, पण तुमच्या सगळ्यांची भाषणं खूप बोरिंग झाली. त्यामुळे आता आठवले साहेब बोलतील आणि खऱ्या अर्थाने हा विधेय का पास केला पाहिजे हे कदाचित आम्हाला सगळ्यांना समजून सांगतील आणि त्याच्याशी प्रेरित होऊन चुकून आमचं बटन चुकीच्या ठिकाणी जाईल ह्याची आम्हाला भीती होती. आणि साहेब बोलायला उभारला तोपर्यंत मोदी साहेब आल्यामुळे बाकी सगळी भाषणं रद्द झाली आणि त्यामुळे त्यांना त्यावेळेला ह्या विषयावर बोलू दिलं. आणि म्हणून बाबा तुम्हाला जर वाटत असेल का तुमचं विधायक पास झालं नाही तर जो सगळ्यांना पटवून सांगू शकत होता त्याला तुम्ही बोलून दिलं. आता पक्षाचे डोळे बाहेर ठेवले आहेत तरी अंगात असते ते कमी होत नाही. त्यामुळे कुठेतरी साहेब आम्ही कमी पडतो. आम्ही म्हणजे आता आम्ही खूप लहान होतो पण आम्ही कमी पडतो. आंबेडकरी चळवळ पुढे घेण्याचं ह्या राज्यात प्रामाणिक म्हणजे मी नेहमी म्हणतो मी प्रकाश आंबेडकर बाळासाहेब आंबेडकरांचं खूप कौतुक करतो पण ते त्या घरातले आहेत आणि स्वाभाविकपणे ते चळवळ पुढे नेली. मी वसंतदादांचा नातू आहे, वसंतदादांचा विचार मी पुढे नेला पाहिजे ह्यात काही शंका नाही. पण वसंतदादांचा विचार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार त्यांच्या घरातला नाही पण त्यांच्या विचाराशी प्रेरित होऊन जणू काय की त्यांचाच वारस आहे ह्या पद्धतीनं पुढे नेण्याचं काम जर कुणी केलं असेल तर ते खासदार साहेबांनी केले, मंत्री महोदयाने केले, कुणी टाळू शकणार. आणि ते ह्या चळवळीत काम करत असताना मग ती नामांतराची जी चळवळ होती आम्ही खूप लहान होतो कदाचित त्यावेळेला आम्हाला हे महत्व कळलं नाही. आणि मी म्हणालो काय चाललंय. आम्ही त्या शेक्सपियर वाचायचो. त्या शेक्सपियरचं एक व्हॉट इज इन द नेम रोज इज जस्ट अ प्लॅन नो मॅटर व्हॉट यू पण असं काय काय बाबाला जास्त माहिती म्हणजे आपलं कमी येते ते भाजी दुसरं कोण दिसत ना म्हणून तुमच्या. तर मी म्हणालो काय पण जसं आपण अभ्यास करू लागलो, जसं आम्ही वाचू लागलो, आंबेडकरी चळवळ काय व्हाय लागलो, अण्णाभाऊ साठेंच्या सुद्धा कविता वाचू लागलो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिहिलेले लेख वाचू लागले, त्यावेळी लक्षात आलं की ही काय चळवळ आहे. तो नामांतर हा फक्त नावाचा मुद्दा नव्हता, हा प्रत्येक ह्या महाराष्ट्रातल्या वंचित घटकाचा आवाज होता, तो त्याचा अधिकार होता. या विद्यापीठाला बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देणं
म्हणजे आपल्या ह्या चळवळीला, ह्या वंचित समाजाला न्याय देण्यासारखं होतं. ती चळवळ आठवले साहेबांनी उभी केली, ती प्रभावीपणे चालवली. आणि जेव्हा 90 साली मंत्रीपद दिलं काँग्रेस पक्षाने, मला वाटतं पवारसाहेब मुख्यमंत्री असतील, काय खूप मोठं काम पुन्हा उपकार केलं. पण मंत्री झाले त्यावेळेस प्रत्येक वंचित घटकांना, माणसाला वाटत होतं की मीच मंत्री झालोय, असा व्यक्ती त्या ठिकाणी मंत्री म्हणून त्या पुन्हा खासदार झाले. आपल्या काही चुकांमुळे नगर जिल्ह्यातल्या शिर्डी मतदारसंघात पराभव पत्करावा लागला. त्यांची त्यावेळी नाराज होती. काही काँग्रेसच्या पक्षाच्या लोकांनी त्यावेळेला चुकीची भूमिका घेतली. आता भाजपमध्येच गेलेले आहेत. ते चुकीची भूमिका ना गेल्यामुळं तुम्ही गेल्यावर ते तिथं आले, त्यांचा तुम्हाला त्रास नको. कारण स्टेजवर तुम्ही जरी असता, तुम्ही मनाने तुम्ही वसंत दादा खराब होऊन असतात, त्याचे उपकार आम्ही कधी विसरू शकणार नाही. त्यांचं ते आदेश वर्ण काय असतं तरी सांगली जिल्ह्यात मात्र त्यांना मानणारी लोक ज्यावेळी आमचं काम करतात त्यामुळे कदाचित थोडंफार दुर्लक्ष आमच्याकडे होत असेल. पण ही झाली गमतीची गोष्ट. मात्र त्या ठिकाणी दिल्लीत काम करत असताना असं एक व्यक्तिमत्व की प्रत्येक आलेल्या माणसाला असं वाटावं की आपलाच हा भाऊ आहे, आपल्यातलाच आहे. खेळीमेळीच्या आपल्या शायरीच्या माध्यमातून साहेब असं काही बोलून जातात की प्रत्येक सामान्य माणसाच्या मनापर्यंत ते पोहोचत. काही गोष्टी खूप मोठे भाषण करून कदाचित लोकांना कळत नसतात, पण ह्याची शैली अशी आहे की त्या शैली ते बरोबर प्रत्येकाच्या मनात घर करतात. प्रत्येकाच्या मनात तो आपला मुद्दा हा चांगल्यापैकी पोहोचतो. कदाचित आज राजकारणात असे इतर लोक नाहीये. राजकारणात या स्पर्धेच्या युगात पक्ष म्हटलं तर स्पर्धा, तू ह्या पक्षाचा मी त्या पक्षाचा, अशा युगात कदाचित त्यांच्या स्वभावामुळे सगळ्यांना सोबत नेण्याचं, सगळ्यांना मिळून मिसळून राहण्याचं, आमची नावं व्यासपीठाच्या ह्या मंचावर असताना सुद्धा ह्या कार्यक्रम स्वीकारलं, हा जो स्वभाव आहे ह्याचा कदाचित त्यांना राजकीय नुकसान देखील होत असतो. पण राजकीय फायदा नुकसानीसाठी एखादा निर्णय घेण्यासारखे आठवले साहेब नाहीत, हे आपण सगळ्यांनी. आणि ह्या जिल्ह्याचे ते लोकप्रतिनिधी राहिलेले आहेत, ज्या जिल्ह्याच्या भागाचे ते लोकप्रतिनिधी, तो भाग आता माझ्या लोकसभेत आल्यामुळे तो भाग मी फिरत असताना अजूनही साहेब तुमची लोक नाव काढतात, तुमचं कौतुक करतात. म्हणजे आता तुम्ही किती त्या मतदारसंघात फिरू शकत होता नव्हता, आता लक्षात येते की परिसरच एवढा मोठा आहे, भागच एवढा मोठा आहे. म्हणताना आम्ही मोठी भाषण केली, 3 महिन्यात तुमच्या गावात येतो, 6 महिने दिल्लीत जातात, 3 महिने बाकीचे घर गृहस्थी हे सगळं बघायला लागते, राहिले 3 महिने त्यात कुठे निवडणूक येते, जाताच येत नाही. त्यामुळे तुम्हाला एवढे मोठे मोठे मतदारसंघ राज्य देशात व्याप करत असताना तुम्ही कसा त्यावेळेस संपर्क ठेवायचा, कसं अजूनही प्रत्येक गावात तुम्हाला मानणारा कार्यकर्ता या सांगली जिल्ह्यात अजूनही तुमचं नाव काढतो आणि तुमच्या नावावर तो जगतो. आणि हे तुम्ही त्या माणसाला ताकद दिली आहे, तुमच्या ओळखीची ताकद दिलेली आहे. ही ताकद तुमची अशीच ह्या सांगली जिल्ह्यावर व्हावी. ह्या सांगली जिल्ह्याच्या सर्व राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं, सांगली लोकसभा मतदारसंघातल्या सांगली जिल्ह्याच्या प्रत्येक नागरिकाच्या वतीनं आज तुम्ही तिथं पुन्हा गेलेला आहात. खासदार म्हणून, मंत्री म्हणून तुम्ही आहातच. अशीच तुमची प्रगती व्हावी ही प्रत्येकाच्या वतीनं मी तुम्हाला इथं शुभेच्छा देतो. खूप काही बोलायचं असल्यामुळे यायला मुळात वेळ झाला, मी आवडतं घेतो आणि आता काकाजींना विनंती करतो की कुठल्या सत्काराचा कार्यक्रम आपण घ्यावा. नमस्कार.